खरं म्हणजे ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने फोडा आणि राज्य करा म्हणजे डिव्हाइड अँड रूल या पद्धतीचं सूत्र वापरून ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं, त्याच पद्धतीने साम्राज्याच्या सरकारने अनुसूचित जातीमध्ये विभाजन करून अनुसूचित जातीतल्या लोकांमध्ये अ ब क ड असं प्रवर्ग निर्माण करायचे आणि अनुसूचित जातीची अभेद्य एकजूट नष्ट करून टाकण्याचा डाव आखलेला आहे। हे जे काही उपवर्गीकरण अपकड आहे तर हे व्हायला नको पाहिजे, कारण याच्या पहिल्याच आपल्या देशात भारत देशात 6,000 जाती आहेत। पुन्हा मग हे जे मनुवादी सरकार आहे जे सध्याचं, हे आपल्याला एकत्र येऊ देत नाही देशाला। याच्यात एकंदरीत टोटली देशाचं फार नुकसान होणार। एससी मध्ये उपवर्गीकरण व्हावं यासाठी आंदोलन होत आहे, तर त्याच विरोधात देखील आता मोठ्या प्रमाणात जे आहे आंबेडकरी समाज जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकताय बुलढाणा शहरामध्ये संपूर्ण आंबेडकरी समाज जो आहे तो एकवटलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असेल। 59 जातींपैकी 58 जातीचे जे प्रतिनिधी आहेत किंवा त्यांच्या समाजाचे नागरिक आहेत ते या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। सर, मला सांगाल की अबकड उपवर्गीकरणाची जी मागणी होऊ लागलेली आहे ती कधीपासून होऊ लागलेली आहे आणि त्याची गरज का भासते आता? सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा आधार घेऊन राज्यामध्ये या मागणीने जोर काढलेला आहे आणि खरं म्हणजे ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने फोडा आणि राज्य करा म्हणजे डिव्हाइड अँड रूल या पद्धतीचं सूत्र वापरून ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं, त्याच पद्धतीने साम्राज्याच्या सरकारने अनुसूचित जातीमध्ये विभाजन करून अनुसूचित जातीतल्या लोकांमध्ये अ ब क ड असं प्रवर्ग निर्माण करायचे आणि अनुसूचित जातीची अभेद्य एकजूट नष्ट करून टाकण्याचा डाव आखलेला आहे आणि हा मोर्चा किंवा जनमानस या विरुद्ध प्रक्षुब्ध आहे। सरकारने यापूर्वी ओबीसी विरुद्ध मराठा, त्याच्यानंतर धनगर विरुद्ध एसटी अशा पद्धतीची जातीमध्ये भांडणं लावलेली आहेत आणि या भांडणाचा उपयोग सरकारला त्यांची सत्ता साबित करून ठेवण्यासाठी उपयोगाची ठरते आणि म्हणून या सरकारच्या भेदनीतीला विरोध करण्यासाठी अनुसूचित जातीतील 58च नव्हे तर अगदी मातंग समाजातील तरुण सुद्धा विचारी आणि जागरूक असलेले आम्हाला एससी मध्ये विभाजन नको आहे यासाठी या मोर्चाच्या माध्यमातून एकवटलेला आहे आणि मोर्चाची ही एकजूट आपल्याला या ठिकाणी बुलढाण्यामध्ये दिसत आहे। निश्चितच आजोबा आलेले आहेत। काका, तुम्ही कुठून आलेले आहात आणि काय नेमकं तुम्हाला म्हणायचं आहे? मी हिवरा खुर्दवरून आलेलो आहे। हे जे काही उपवर्गीकरण अपकड आहे तर हे व्हायला नको पाहिजे, कारण याच्या पहिल्याच आपल्या देशात भारत देशात 6,000 जाती आहेत। पुन्हा मग हे जे मनुवादी सरकार आहे जे सध्याचं, हे आपल्याला एकत्र येऊ देत नाही देशाला। याच्यात एकंदरीत टोटली देशाचं फार नुकसान होणार। त्याच्यासाठी हे होऊ नये याच्यासाठी आम्ही 2-4 गाड्या घेऊन हिवरा खुर्द आणि मौना खुर्द येथून आलेला आहे। बाबा, तुम्ही काय सांगाल? सर, मी मौना खुर्द इथून आलेला आहे। तर हे जे वर्गीकरण व्हायला लागलं हे होऊ नये याकरता आम्ही 3-4 गाड्या घेऊन इथे आलेलो आहे। वर्गीकरण झालं तर काय होईल, नाही झालं तर काय होणार, काय तुम्हाला काय माहिती? हे वर्गीकरण हे या संविधानाच्या विरुद्ध नाही। आता वर्गीकरण जे मातंग समाजासाठी जे भडकाऊ हे आता देवेंद्र फडणवीसची जे तर हे काय फक्त हे काय करायला लागले, हे फक्त मातंग समाज आणि आपला बौद्ध समाज याच्यामध्ये फक्त झगडे लावायचा प्रयत्न करायला लागला। काय म्हणाल बाबा तुम्ही? नाही, हे जर झालं तर याच्यात म्हणजे हे जातीचं जे त्यांचं मेन उद्देश आहे विभाजीकरण, म्हणजे प्रत्येक समाजात प्रत्येक मानवात भेद निर्माण करून हे कसे भांडतील आणि त्याचा फायदा हे सरकार आपण कसं घेऊ, भाजपा कसं आपण घेऊ, याच्यासाठी हे त्यांना व्हावंसं वाटतं। अनुयायी आहे ते या मोर्चात सहभागी झालेले, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे ते जाणून घेऊया। भाऊ, आज मोर्चा निघतोय अबकड वर्गीकरणाच्या विरोधात, आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरला आहात। काय नेमकं हे वर्गीकरण आहे आणि लागू झालं तर काय नुकसान होणार आहे आणि लागू नाही झालं तर काय फायदा होणार, काय सांगाल तुम्ही? तर महाराष्ट्र शासनाने हा जो निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे की अबकड हे उपवर्गीकरण लागू झालं पाहिजे, परंतु यामुळे जो संपूर्ण दलित समाज आहे हा दलित समाज विखुरला जाईल। आज दलित समाजाची जी एकजूट आहे ती एकजूट भविष्यामध्ये कायम राहणार नाही आणि त्यामुळे संपूर्ण दलित समाजाचा खूप मोठा असा तोटा होणार आहे। येणारे जे काही भविष्यामध्ये जे काही आंदोलनं वगैरे जे राहतील तर दोन्ही वेगवेगळे समाज निर्माण झाल्यामुळं या आंदोलनाला पाहिजे तशी बळकटी येणार नाही
आणि त्यामुळे सर्वात जास्त नुकसान या SC वर्गातील जे काही 59 जाती आहेत या सर्व 59 जातीचं नुकसान या उपवर्गीकरणामुळे होणार आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने बुलढाणा या ठिकाणी हा महामोर्चा सर्व पक्ष वगैरे जे काही असतील सगळे बाजूला ठेवून फक्त आंबेडकरी समाज हा एका विचाराने या ठिकाणी आलेला आहे आणि त्या निमित्ताने हा या ठिकाणी भव्य असा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. 59 जातीपैकी एकाच जाती प्रवर्गाने हे अबकडचं वर्गीकरण जे आहे ते मागितलं आहे, तर बाकीचा जो समाज आहे तो आपल्या सोबत आहे का आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? हा, बाकीचा एक समाज जर सोडला तर बाकी 59 पैकी बाकीचे जे काही समाज आहेत हे सर्व बौद्ध समाजाच्या सोबत आहेत. कारण की त्यांनाही हे पटलेलं आहे की जोपर्यंत आपली एकजूट कायम राहणार आहे तोपर्यंतच आपलं अस्तित्व दिसणार आहे. एकजूट ज्या दिवशी संपेल त्या दिवशी संपूर्ण दलिताचं अस्तित्व नष्ट होणार आहे. उपवर्गीकरणाविरोधात बुलढाण्यात आज मोर्चा निघालेला आहे आणि मोठ्या संख्येनं जे आहेत 59 जातीपैकी जवळपास 58 जातीचे प्रतिनिधी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी याबाबत विरोध जो आहे तो रस्त्यावर येऊन दर्शवलेला आहे. आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, मला सांगाल की आरक्षण उपवर्गीकरणाचा हा जो मुद्दा आहे हा कशासाठी हा समोर आला, काय नेमकं याच्या मागचा उद्देश तुम्हाला काय वाटते? सर, ह्या 59 जाती गुन्ह्या गोविंदानं राहत होते आणि रिझर्वेशनचा फायदा हा 59 जातींना, ज्या ज्या जातीमध्ये जे जे क्वालिफाईड लोक होते, ज्यांच्या ज्यांच्यामध्ये क्षमता होती, मग तो अत्यंत खालच्या जातीचा सुद्धा की जे मायक्रो जाती आहेत त्यातला जर एखादा विद्यार्थी हुशार असेल तर त्याला सुद्धा त्याचा फायदा मिळत होता. परंतु काय या महाराष्ट्रामध्ये एक असं खूळ निर्माण झालं की ह्या जाती जातीमध्ये भांडणं लावून एकच फक्त या 59 जातीपैकी एकाच जातीची मागणी आहे, मातंग समाज बंधूंची मागणी आहे आणि त्यातल्याही अर्ध्या समाजाची मागणी नाही आहे. त्यांच्यामध्ये सुशिक्षित लोक आहे, त्यांनी आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे आणि ते ज्या वेळेस आरक्षणाचा फायदा शिक्षणामुळे त्यांची बुद्धिमत्ता वाढलेली आहे तर ते लोक अभ्यास करतात. मग आपलं भलं कशामध्ये आहे ते त्यांना त्या गोष्टीची समजदारी आहे. परंतु काही नेत्यांना काही राजकारण्यांनी हाताशी धरून आपली पोळी भाजून घेण्यासाठी या जाती जातीमध्ये भांडण लावायचं आणि तो वर्ग समूह आपल्याकडे कसा वळता येईल. त्यांना माहित आहे की हा जो बौद्ध समाज आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे अत्यंत प्रेरित झालेला आहे आणि अत्यंत समजदार आहे, प्रगल्भ आहे, अभ्यासू आहे आणि हा अभ्यासू असलेला समाज हा कोणत्याही बळी भूलथापांना बळी पडत नाही. त्यामुळे या समाजाला हरवणं किंवा या समाजावर काही कुरघोडी करणं त्यांना शक्य होत नाही. आणि त्यांना माहित आहे की हा समाज अत्यंत सुज्ञ असल्यामुळे मतदान कोणाला करायचं, मतदान कोणाला नाही करायचं हा त्या गोष्टी जाणून आहे. मग आता हा समाज आपल्या हातात लागत नाही, परंतु मग या समाजापेक्षा एखादा कोणता समाज संख्येनं जास्त आहे तो मातंग बंधू आहे. मग त्या मातंग बंधूतल्या काही मुठभर लोकांना भूलथापा देऊन त्यांना या वर्गीकरणाचं खूळ त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये टाकलं आणि या एका जातीमुळे त्या जातीचा तर कुठलाही फायदा होणारच नाही. परंतु या 58 जातीवर अन्याय होण्याची शक्यता आहे आणि जो महार समाज किंवा बौद्ध समाज हा हजारो वर्षापासून संघर्ष करत आलेला आहे. अत्यंत हा संघर्षमय समाज आहे आणि याच्यावर कोणताही आपत्ती आणली तरी तो त्यातून मार्ग शोधतो आणि तो त्याच्यातून मार्ग काढून तो त्याची प्रगती साधतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 जसे बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर तो समाज शिकायला लागला. त्यांनी घरदार सोडलं. आजची जी पिढी आहे या आरक्षणाचा फायदा काही जास्त पिढ्यांना झालेला नाही. ही तिसरी पिढी असेल जास्तीत जास्त. परंतु या तिसऱ्या पिढीमध्येच जर बौद्धांनी एवढं त्यांची प्रगती केली तर त्याच्यामध्येही काही
सर्व समाजाची प्रगती झालेली नाही, काही मुठभर लोकांचीच प्रगती झाली आहे. मग आता बौद्ध समाजामध्ये जे लोक शिकले त्यांना त्याचा फायदा झाला. बौद्ध समाजामध्ये जे लोक शिकले नाही त्यांना कुठे फायदा झाला? तेही अत्यंत दारिद्र्य रेषेखाली आहेत, तेही नोकरीपासून वंचित आहेत, सगळ्या सुखसोयीपासून वंचित आहेत. परंतु ज्यांनी त्याग केला, ज्यांनी अभ्यास केला आणि या अभ्यासातून या त्यागातून त्यांच्या आई वडिलांनी त्यांना शिक्षणासाठी आपल्या पोटाला चिमटा दिला, आपले मुलं शहरात पाठवले आणि त्या शहरात पाठवून ते मुलं स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. आता ह्या स्पर्धा परीक्षा ह्या काही फक्त केवळ बौद्ध समाजाला किंवा महार समाजाला नाही, ह्या स्पर्धा परीक्षा या 59 जातींना आहे. मग ज्या जातीमधले विद्वान विद्यार्थी असतील, हुशार विद्यार्थी असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी फायदा घेतलाच. मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतला, चांभार समाजाच्या विद्यार्थ्यांनी फायदा घेतला. चांभार समाजातली जी मुलं शिकले नाही ते त्याच्यापासून वंचित आहे. मला एक विचारायचं आहे की असं असताना देखील अशी आंदोलन होऊन देखील जर का अबकड वर्गीकरण जर लागू झालं तर पुढचा पवित्रा काय असणार आहे बौद्ध समाज? तर सर, हा पुढचा पवित्रा हे जर लागू जर झालं तर हे समाज तोडण्याचं काम आहे आणि याच्यामधून कोण्याही समाजाची एकी राहणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या अनुसूचित की ज्या अनेक हाल अपेष्टा, अनेक छुआछूत यापासून वंचित, शिक्षणापासून वंचित होते, यांना कुठल्याही गोष्टीचा लाभ मिळाला नव्हता आणि यांच्या सावलीचा विटा अशा गोष्टीपासून हे सगळे त्रस्त झालेले लोक आहे. आणि बाबासाहेबांनी ह्याच गोष्टीचं पाहिलं की हे सर्व समदुःखी लोक आहेत. या सर्व समदुःखी लोकांचा एक बाबासाहेबांनी एक वर्ग निर्माण केला, एक हा वर्ग निर्माण केला. आणि बाबासाहेबांनी त्या काळामध्ये याच्यावर विचारविनय करून या 59 जातीवर बाबासाहेबांनी काय नुसतं बाबासाहेबांनी एवढं सोपं केलं का? ते या 59 जातींना हे 13% आरक्षण देण्यासाठी त्याच्यावर अनेक विद्वानांची मतं घेतले, त्या लोकांनी मंजुरात दिली. बाबासाहेबांनी ते पटवून सांगितलं, ते बाबासाहेबांनी पटवून सांगितले म्हणून त्यांनी होकार दिला आणि त्याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या आणि त्याचं कायद्यात रूपांतर झालं आणि ह्या सर्व तळागाळातील लोकांना याचा फायदा मिळाला. जर सर आता हे वर्गीकरण जर झालं तर याच्यामध्ये काय होईल की जातीमध्ये द्वेष निर्माण होईल. ही जात त्या जातीला चांगलं पाहणार नाही, ती जात त्याला चांगलं पाहणार नाही आणि काही राजकारणी लोक या जातीतले 4 लोक, त्या जातीतले 4 लोक असे जवळ करून ही फुटाफूट करण्याचा प्रयत्न करतील. यापासून कोण्याही समाजाचं भलं नाही, ही एकी राहणं अत्यंत गरज आहे. म्हणून या वर्गीकरणाला आमचा अत्यंत विरोध आहे. हे उपवर्गीकरण होऊ नये.